अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळेल. फटाक्यांची आतषबाजी अंतिम सामन्यापूर्वी. अष्टपी स्पोर्ट्स सोहळे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारले आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. ती कैलासवासी कृष्णा काथारी कटेकर भैरवनाथ दुतुम या संघाकडून. अष्टपी स्पोर्ट्स सोहळे संघासाठी शुभेच्छा आल्यात आमचे मयूरजी ठाकूर शिवाजीनगर यांच्या माध्यमातून. अष्टपी स्पोर्ट्स सोहळे टीमसाठी शुभेच्छा आल्यात. सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्क. रोशन मुंगाजी स्पेशालिस्ट आहेत वाईड यॉर्क टाकण्यासाठी. खोलात बॉल टाकला आणि भन्नाट सुरुवात करून दिली आपल्या टीमला. पहिला डॉट बॉल येत असताना कमाल, दोनही संघ फार छान खेळले त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हलक्या हाताने यावेळेस मात्र ऑन साइड ढकलले, वळवलं होतं मिड विकेट कडे. वेगाला क्षेत्ररक्षक पुढे आलाय, दुसऱ्या धाब्यासाठी सरसावले आणि 2 धावा पूर्ण होत असताना अकाउंट ओपन करतोय परेश ठाकूर. आजच या स्पर्धेमध्ये मात्र त्याच्या पाठमधून अर्धशतक पाहायला मिळालंय. कमाल खेळला होता, 57 धाबांची ती इनिंग. आणि त्याच वेळी परेश ठाकूर फायनल मध्ये सुद्धा एखादी स्पेशल इनिंग साकारावी लागेल. समोर प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढाच तगडा आहे. परंतु पाहूया रोशन मुंगाजी पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर वाईड बॉल करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र दिशा भरकटले. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. सिंगल रन, टीमची टोटल 3 वर. रोशनचा फुल टॉस होता, समोर ड्राइव्ह केलाय वाईड लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. परेशच्या बॅट मधून येतोय दुतुमसाठी पहिला षटकार. 6 धाबा मिळतील. इकडे चुकी केली होती खरं तर. यॉर्क करता करता पटकन फुल टॉस टाकून घेतला आणि परेश रेडीच असतो खराब चेंडूसाठी. आणि त्याच्या बॅट मधून मात्र पहिला स्ट्रोक. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला वळवलाय. शॉर्ट मिड विकेटला थोडीशी बिस्किट त्या ठिकाणी. डीप मधून क्षेत्ररक्षक घेऊन बॉल फेकेल तोपर्यंत मात्र पर्याप्त वेळ होता 2 धाबा पूर्ण करण्याचा. दुहेरी धाबांचं योगदान. 11 वर पोहोचलाय स्कोर. सुरुवात चांगली केली परेश ठाकूरनं. नॉन स्ट्राइक एंडला सिद्धेश ठाकूर आहेत. रोशन मुंगाजीचं हे पहिलं षटक. चांगला बॉल होता, यावेळेस मात्र थोडी गती कमी केली होती. 1 रन मिळाली. 12 धाबा धावफलकावर या स्पर्धेमधील अंतिम मॅच तुम्ही पाहताय. अंतिम सामना वेळेमध्ये सुरू झाला हे फार महत्वाचं आहे. अन्यथा अंतिम सामना म्हटलं तर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये 4, 4:30, 5, 6 सुद्धा वाजतात. आणि अचिव्हमेंट आहे खरं तर आयोजकांसाठी. चर्मन क्रिकेट क्लब खारकोपर आणि संपूर्णपणे ग्रामस्थ मंडळ खारकोपर एक दैदिप्यमान आयोजन करून दाखवलं या स्पर्धेमध्ये. इकडे मात्र अपील पाहायला मिळते. इकडे फलंदाज बाहेर निघालाय. पंचांचं बोट खरं तर आकाशाकडे येण्याच्या अगोदरच इकडे सिद्धेशनं मात्र क्रीज सोडले आणि चांगल्या खेळाडूंचं दर्शन दिलंय. पहिली विकेट सफलता मात्र प्राप्त झाली ती रोशन मुंगाजीला. पहिला धक्का लागलाय तो भैरवनाथ दुतुम टीमला. 12 धाबा झाल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. 1 बाद 12 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना इनिंग नंबर 3 निलेश ठाकूर. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग अजूनही क्रीडांगणामध्ये फायनल मॅचचा आनंद घेत असताना तेवढेच प्रेक्षक मात्र ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन ही स्पर्धा पाहतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. दुसरं षटक घेऊन फलंदाज रोहन मुंगाजी या खेळाडूच्या नावावर या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक आहे. काही कारनामा त्यानं केला. विकेट हॅट्रिक. रोशनची
ओव्हर 12 धावांची होती, परंतु रोहन मुंगाजी म्हटला तर सगळा लेग स्पिनर, दोनही बाजूला चेंडू वळवू शकतो, ती पण कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. व्हेरिएशन्स तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाजी मधले. फुल लेंथ होता, अगदी सॉफ्ट हँडेड हा ढकललाय कमर्सला. सिंगल हिट, एक रन. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट परेश ठाकूर कडून सध्याच्या घडीला खेळलं जातं. इनिंग डेव्हलप करतोय, लॉंग इनिंग खेळण्यासाठी तो सज्ज आहे. आतापर्यंतचा खेळ त्याचा पाहिला तर हेच दर्शवतोय. धावा झाल्या त्या 13, त्यामध्ये परेश ठाकूरच्या नावावर 12. एक रन व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आली होती. समोरचा बॉल प्लेस करायला लागतोय, तो बॉल नाही दिसत, समोरचा बॉल पण प्लेस करायला लागतोय, ते समजत नाही. बॉल नाही दिसत, निल्या बॉल समजणार नाही, बॉल बंद करा, बॉल गोलंदाज रोहन मुंगाजी फाईट अप ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल हलक्या त्याला ढकलला, इकडे मात्र कमा पॉइंटला डायरेक्टचा प्रयत्न होता, परंतु क्विक सिंगल. हातामध्ये बॉल होता, धोका पत्करला होता दोन्ही फलंदाजांनी. दैव बलवंतर आपण म्हणूया, दोघही पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले. अन्यथा इकडे डेंजर एंडला परेश थांबत होता, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावं लागलं असतं. संधी आली होती इकडे अजनबी स्कोर सोहळे टीमला. थोडस एनर्जेटिक खेळ करावा लागेल, थोडीशी ऊर्जा दाखवावी लागेल तुम्हाला मैदानावर. रोहनचा हा बॉल फक्त रिशा सायानं वळवलाय. पुन्हा एकदा दुहेरी दाबाचा प्रयत्न आणि विकेटच्या मधोमध पहा किती फास्ट आहेत दोन्ही फलंदाज. अशी संधी मिळते, दोन दोन दाबा पूर्ण केल्या जातात. आतापर्यंत 3 वेळा दुहेरी दाबा पूर्ण केल्यात. या इनिंग मध्ये टीमची टोटल 16 या आकड्यावर 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा. राईट अप ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल रोहन मुंगाजीचा. ओ फुल टॉस होता, समोर ड्रॉप केलाय, लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता आसमान दाखवलंय रोहन मुंगाजीला आणि या षटकाराच्या मदतीला टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 22 वर. लोवर फुल टॉस होता, काय पीक केला इकडे मात्र. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला परेश ठाकूरच्या बॅटमधून, रेडीच होता. लोवर फुल टॉस सुद्धा करत षटकारामध्ये परावर्तित करणं सोपं नाहीये, पण सध्याच्या घडीला टायमिंग मात्र चांगलं साधतात फलंदाज. ऑन साइडला वळवलंय, परंतु यावेळेस पार्थ वेगानं पुढे आला होता, त्यामुळे सिंगलच मिळेल. एक धाव. हीच एनर्जी तुम्हाला दाखवावी लागेल. चेंडू पर्यंत तुम्ही थांबलात तर मात्र 2 धावा झाल्यास म्हणून समजा, तुम्हाला चेंडू पर्यंत आता यावं लागेल. पाच चेंडू समाप्त झाले या षटकामधील रोहनच्या 23 धावा धाव फलकावर. आतापर्यंत एकमेव डॉट बॉल आलाय ओल्ड टीम कडून, जो पहिला बॉल आला होता रोशनचा वाईट यॉर्कर. हो, इकडे प्रॉपर कनेक्शन नाहीये. स्क्वेअरलेग अंपायरच्या दिशेला बॉल चाललाय, डीप मधून क्षेत्ररक्षक घेऊन बॉल थ्रो होईल. तोपर्यंत मात्र आणखी 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. दुहेरी धावेनं मात्र टेन्शन वाढवलंय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धाव फलकावर धावा लागल्यात त्या कैलासवासी कृष्णा काथारी कटेकर भैरवनाथ दुतुम टीमच्या. एक गडी बाद 25 धावा, 25 रन्स ऑन बोर्ड. चांगल्या धावा उभारल्या गेल्यात भैरवनाथ दुतुम टीम कडून. एका बाजूला उरण तालुक्यामधील संघ दुतुम पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यामधील एक लोकप्रिय संघ अजनबी स्पोर्ट्स सोहळे. आणि दोघांमध्ये सुरू आहे एक घमासान युद्ध. मेगा फायनल ग्रँड फिनाले. गेले 6 रात्री प्रचंड मेहनत घेतली जर्मन क्रिकेट क्लब खारकोपर आणि ग्रामस्थ मंडळ खारकोपर, आणि म्हणूनच ही स्पर्धा मात्र अंतिम टप्प्याकडे येत असताना, अगदी यशस्वीपणे या स्पर्धेची सांगता होत असताना, ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली, प्रत्येक दानशूर व्यक्तिमत्वांनी खरं सढळ हाताने या स्पर्धेला मदत केली. सगळ्या स्पॉन्सर्स, सगळ्या देणगीदारांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तुमच्यामुळेच मात्र ही स्पर्धा यशस्वी झाली असं आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो. आणि तुमच्यामुळेच ही स्पर्धा मात्र मोठ्या प्रमाणावर करण्याचं धाडस सुद्धा आमचं वाढलं. जाऊया तिसऱ्या षटकाकडे. चिवा येतोय तिसरं षटक घेऊन. गोलंदाजी ट्रॅकवर, राईट अप ओव्हर द विकेट ना.
हो इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता स्क्वेअरलीकडे हा चेंडू दुसरी रन हवी आहे थांबवलं निलेशनं एकच धाव मिळेल रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट आहे परेश पहिली रन एवढ्या वेगानं कंप्लीट करतोय ना आणि त्याचमुळे लगेचच दुसऱ्या धाब्यासाठी ती मुभा मिळते त्यांना ती कंप्लीट करण्याची 26-26 धावा धावफलकावर राजेंद्र भुंगाजी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील सिद्धेश ठाकूर लवकर बाद झाला होता परंतु तदनंतर मात्र चांगली भागीदारी दोन फलंदाजांमध्ये कट केला बॉल गॅप मोठी आहे पॉइंट आणि गलीमधून बॉल काढलाय डीप बॅकवर्ड पॉइंट बॉटलच्या दिशेला चेंडू सीमारेषा पार 4 धावांकरिता चौकार स्मार्ट क्रिकेट इथे पहा थोडं ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते अगोदरच निलेश तशी संधी मिळाली थोडा रूम क्रिएट केला बॅकफुट वर गेला जागा बनवली आणि तदनंतर मात्र उत्तम स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला 4 धावे टीमची टोटल 30 वर गणेश शेठ भोईर यांच्याकडून एक पारितोषिक घेते निलेश साठी 3 षटकारांना 1000 आणि पहिला आलाय लॉंग लेगच्या वरतून पाठवलाय कमाल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक होता निलेश ठाकूर यांच्या बॅट मधून येतोय षटकार अनाकलनीय फटका सर्रासपणे सध्याच्या घडीला असे फटके खेळले जातात पहा गुडघ्यावर बसला बैठक मारली आणि त्यानंतर मात्र लॉंग लेगच्या वरतून अविश्वसनीय फटका पाहायला मिळाला धाव संख्या 36 या आकड्यावर 36 रन्स ऑन बोर्ड लगातार 3 षटकारांसाठी गणेश शेठ भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल निलेश ठाकूरला पहिला आलाय 2 शोधायचे आहेत पण मागच्या 2 बॉल मध्ये 10 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात राजेंद्र मुंगाजीवरचं टेन्शन वाढलंय यावेळेस मात्र इन्सर्ट आउट खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलाय स्वीपर कव्हरला थ्रो येईपर्यंत मात्र 2 धावा चांगलं क्रिकेट खेळतो सध्याच्या घडीला योग्य रीतीने मित्रमंडळी भागीदारी सुरू आहे जिकडे खराब चेंडू मिळाले त्याच्यावर मात्र खरपूस समाचार घेतला आणि जशी परिस्थिती आहे जसा चेंडू येतोय त्याच पद्धतीने सुद्धा फटके खेळले जातात हे वैशिष्ट्य आहे आणि निलेश ठाकूर म्हटला की मोठा एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे प्रत्येक षटकाराला गणेश शेठ भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल आता निलेशला हलक्या हाताने यावेळेस मात्र स्वीपर कव्हरकडे चेंडू खेळलाय दुसऱ्या धाब्यासाठी सरसावले आणि 2 धावा पूर्ण थोडासा जरी लेझीनेस दाखवला ना रन झालीच म्हणून समजा कारण परेश धावायला लावतोय याची रनिंग मध्ये विकेट स्मार्ट आणि निलेश सुद्धा तेवढाच वेगाने पळतोय परंतु बघासपासून जर त्या दुहेरी धावा आल्यात ना आतापर्यंत 1 2 3 4 5 6 वेळा दुहेरी धावा हे क्वचित चित्र पाहायला मिळतं हे एक धावेसाठी परेशला धावायला लावलंय त्यानं त्या संधी निर्माण केल्या आणि त्याचमुळे या 2 धावा पूर्ण झाल्यात आणि जेव्हा 2 धावा होतात ना आपोआपच फिल्डिंग करणाऱ्या टीमवर मात्र प्रेशर येतं ओ स्कूप शॉट बसला होता इकडे मात्र टाइम प्रॉपर झाला नाहीये फाइनलिंगला बॉल स्टॉप केला जातोय एक कलात्मकता आहे आजकाल सर्रासपणे असे फटके खेळले जातात पूर्वी देशमुख सर पाहायला गेलं तर फक्त ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह स्क्वेअर कट कव्हर ड्राईव्ह खेळले जात होते पुल हुकचे फटके पाहायला मिळत होते परंतु सध्याच्या घडीला सर्रासपणे ऑफस्टंपच्या बाहेर शफल होणं झोपणं अगदी खेळपट्टीवर बसणं पाठीमागे पल्लू स्कूप आजकाल नवीन नामं सुद्धा आलेत हे सगळे अनऑर्थोडॉक्स पद्धतीच्या फटक्यांचा जास्त अवलंब केला जातो धावा झाल्यात त्या 40 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि कुठेतरी जे कॉपी बुक स्टाईल फटके होते टेक्स्ट बुक स्टाईल फटके आपण म्हणायचो तर क्रिकेट मधले हे लुप्त पावत चाललेली संस्कृती आहे सध्याच्या घडीला परंतु हे फटके जे आहेत अनऑर्थोडॉक्स हे तेवढेच आकर्षक सुद्धा वाटतात आणि आजकाल त्या फटक्यांना जास्त पसंती सुद्धा मिळते खरं तर प्रत्येक क्रीडा रसिकांकडून त्यामुळे जसा काळ बदलला वेळ बदलले तसे फटके सुद्धा बदलले आणि त्याचमुळे सर्रासपणे असे फटके लगेचच एक जरी बाउंड्री आली एखादा षटकार आला तर आपल्या लगेच फॅन्सच्या आपल्या सगळ्या चाहत्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला सुद्धा हे लगेचच फटके हे शॉट्स पाहायला मिळतात आपल्याला चौथ्या षटकाचा खेळ सुरू होईल 3 ओव्हर्स मध्ये 40 धावा चांगल्या धावा कुठल्यात आतापर्यंत दुतूम टीमला
चौथं आणि अंतिम षटक अभिजित मात्रे करेल. ही धावसंख्या 50च्या पुढे गेली तर दुसऱ्या सत्रामध्ये थोडा घाम गाळावा लागेल अजित मुंगाजीला. पाहूया चौथं षटक सुद्धा फार निर्णायक ठरेल. परेश ठाकूर सध्याच्या घडीला 10 बॉल मध्ये 22 धाबांवर खेळतोय. आज त्याच्या पाठमधून अर्धशतक याच क्रीडांगणावर आलंय आजच्या रात्री. बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटला. रोहन होता इकडे, परेश ठाकूर होता. निलेश ठाकूर साठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. गणेश शेठ भोईर यांच्या वतीनं अभिजित मात्रेला पहिल्या चेंडूवर सफलता मिळता राहिली. निलेश ठाकूर 17 खेळतात. ओ स्विचिट केलं इकडे, मात्र बॉलला पाठवले थर्डमॅन बॉल लाईनच्या दिशेनं. कलात्मक फटका, अनबिलिव्हेबल स्ट्रोक पाहायला मिळालाय. निलेश ठाकूरचा जलवा सध्याच्या घडीला मैदानामध्ये. षटकार. आजकाल बॅट सुद्धा उलटी करावी लागते. हे फटके सगळ्याच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. मन मोहून टाकलं इकडे मात्र या फटक्यानं. सर मी एक गोष्ट सांगेन आपल्याला की मुंबई इंडियन्सचा जो खेळाडू आहे तिलक वर्मा, तोही अशा प्रकारचेच शॉट खेळत असतो. आपण पाहिलं असेल IPL मध्ये. नक्कीच खरं तर आजकाल अशाच फटक्यांना मात्र जास्त पसंती मिळते. आमचे मित्र सन्माननीय श्री गणेश शेठ भोईर यांच्याकडून पुन्हा एकदा निलेश ठाकूर यांच्यासाठी या प्रत्येक षटकाराला 500 रुपये मिळणार आहेत. बघूया निलेश ठाकूर कशा प्रकारे, आणि हा चेंडू मात्र मारण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावत आहेत. त्यांना चेंडू फाईन लेगच्या दिशेने मला असं वाटतं तटवायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा टप्पा संबंध आला नाही आणि त्यामुळे निश्चितपणे हे विकेट गमावते आहे. आणि हा मोठा धक्का बसतोय दुतुम संघाला. 23 धाबांची इनिंग मात्र संपुष्टात आणले, परंतु त्या अगोदर मात्र अवघ्या 9 बॉल मध्ये 23 धाबांचं योगदान त्यानं दिलं. हे फार महत्वाची इनिंग होती दुतुमसाठी. अभिजित मात्रेला सफलता प्राप्त झाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. रोहित गरज हिटमॅन. अंतिम सामना आपण बघताय. फायनल मॅच आहे या स्पर्धेची. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येत असताना पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. चौथ्या षटकामधील आता 3 चेंडूचा खेळ बाकी. अभिजित मात्रेचं षटक सुरू, 47 धावा झाल्यात. 50च्या आसपास ही धावसंख्या थांबवली जाणार का? परंतु इकडे एखादा मोठा फटका जर आला ती धावसंख्या पटकन 55च्या आसपास जाईल आणि एक चांगलं टार्गेट मात्र ठरू शकेल. रोहित गरज, अभिजित मात्रे राइट अप 4th विकेट ना. नेक्स्ट बॉल ऑन साइड ला वळवलं. यावेळेस मात्र बॅट हा स्ट्रोक मिड विकेट कडे जात असताना सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या सहाय्यानं टीमची टोटल 48 आकड्यावर 48 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. परेश ठाकूर अजूनही या खेळपट्टीवर आहे. 23 धावाची इनिंग सजवले. एक जीवनदान त्याला दिलं गेलं होतं विकेट कीपर करवी, परंतु अभिजित मात्र थोडंसं कमबॅक केलंय. उचललाय बॉल ऑन साइडला. लॉंग बॉल कडे मिड विकेटचा फिल्डर पोहोचलाय. थ्रो गेलाय ओव्हरथ्रो थोडासा, परंतु तोपर्यंत मात्र 2 धाबा. चेंडू कुठेही जाऊ द्या, इकडे मात्र परेश ठाकूर 2 धाबा. आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं दुतुमचा अर्धशतक धाव फलकावर. 50 धाबा कंप्लीट होत असताना बरेचसे प्रेक्षक आहेत दुतुमचे. सगळ्या टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज दुतुमकरांचा आहे. चांगलं टार्गेट आता मात्र सेट केलं गेलंय. 50 धाबा झाल्यात. शेवटचा बॉल बाकी असेल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. अभिजित मात्र तयार परेश ठाकूर साठी. ओ हेलिकॉप्टर समोरच्या दिशेला. अजित मुंगाजी त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या रन साठी मात्र फलंदाज रनआउट होतील. 1 धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या बरोबरीने इकडे पहिलं सत्र समाप्त झालंय.
आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कैलासवासी कृष्णा काथारी कटेकर पुरस्कृत भैरवनाथ दुतुम संघाची धावसंख्या झाली ती 51 धावा आणि 24 बॉल मध्ये 52 धावांची गरज असेल ही फायनल जिंकण्यासाठी अजनबी स्पोर्ट्स ओल्ड टीमला. पहिल्या क्रमांकाचा मानकरी मात्र कोणता संघ राहील आणि यासाठीच मात्र ही लढाई आहे. थोडा घाम गाळावा लागेल अजनबी स्पोर्ट्स ओल्ड टीमला. म्हणावं तितकंही सोपं हे आव्हान नाहीये आणि त्याचमुळे काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. फायनल जशी व्हायला हवी ना अगदी तसा फुल पैसा बसून मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोनही मातब्बर संघ पुढे आले आणि त्यांच्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा जरूर आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल. त्यामुळे हलू नका आपल्या टीव्ही स्क्रीन पासून. ऐकत राहा पाहत राही स्पर्धा. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अंतिम सामना या स्पर्धेचा. गेले 6 रात्री करत प्रेक्षकांनी या स्पर्धेवर मात्र भरभरून प्रेम दिलंय आणि सगळ्यांनी या प्रेक्षकांमुळेच ही स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वी झाली आणि प्रेक्षक मायबाबाचे आपण सर्वात आधी आभार मानूया कारण त्यांच्यामुळेच या स्पर्धेला शोभा आली. या सगळ्या क्रीडा रसिकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक गेल्या 6 रात्रीमध्ये जोडले गेले त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. येस धन्यवाद दीपक पाटील सरांचा तुम्ही आवाज. आता मात्र संयुक्त कारण ही आता उत्तर पूजा आहे. इथे उत्तर पूजा मकर साफ करायचा आहे. चला बघा भरपूर टार्गेट. मगाशी सर तुम्ही सांगितलं होते की आता वातावरणाचा काहीतरी चेंज परंतु नंतर मात्र नाही. ते दुतुम संघ हा एक तुम्हाला सांगितलं की ही बरी जबरदस्त टीम आहे. मुंगाजी आता मात्र अजित मुंगाजी संपूर्ण मदत त्यांना घ्यावी लागेल. अतिशय दमदार आयोजन चांगली स्पर्धा आणि शेवटचा सामना 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये बेस्ट अगेन बेस्ट अशी ही चकमक. या साकाश पाटील तुमची टीम आहे ना गोव्याला आहे का? हे गेले का उमेश भाई? हाय गेले. फार म्हणजे अगदी कुठून पैसे दिले कसे तरी एकदा जे दिले बाबा. त्यांना वाटलं ते झक मारली इकडे आलो मी. संडे होता उद्या. चला पहिल्या जोडा मैदानामध्ये तैनात. सलामीची आरंभीची प्रारंभीची जोडी मैदानामध्ये तैनात. अजनबी ओवळे संघाची यस फटाक्यांच्या आतषबाजीत क्या बात आहे. यस खरं म्हणजे आवाज हा खरं म्हणजे खारकोपासाठी व्हायला हवा होता परंतु दुर्दैवानं सगळ्या सीट कोसळल्या. दारुण पराभव झाला. त्यांनाच माहित नाही राम मंदिर कुठे बाबरी कुठं आहे. त्यांचं हे घरचं मैदान होतं. येस येस कारगोबरनी खरं म्हणजे आमचे बंटी भाईजा आमको नाकूच झाले. खरं म्हणजे संपूर्ण येस धूर फक्त धुराचा स्वाद घ्यावा. तर अजनबी स्पोर्ट्स ओल्ड टीम साठी लगातार 3 चौकार अथवा लगातार 3 षटकार रुही इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आकाशजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. या ठिकाणी आमचे मित्र गणेश भोईर सांगतायत की एवढी रात्रभर इथं मी मॅच बघायला थांबलो. यांनी मॅचीच खारकोपरचं फक्त दूर दिसायला लावला असे ते सांगतायत. चला जाऊ द्या हारजीत होत असते का. ते खारकोपर एक चांगली टीम आहे असं काही नाही. बऱ्याचशा ट्रॉफी त्यांच्या नावावर आहेत. येस येस चला बॉलिंग मार्क होता यार. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर प्रणित ठाकूर. हो देखो स्टार्ट बघा. बेमिसाल टायमिंग तोलून मापून मारेल हा उत्तुंग बेबंद फटका. दीपक पाटीलचं काय म्हणाल.
52चं टार्गेट आहे आणि अजित मुंगाजीला हा सामना खेळावाच लागणार आहे. नक्कीच. आणि जी सुरुवात मात्र केली, फर्स्ट स्ट्रोक इज हाफ डन. येस पहिला मोठा फटका आलाय अजनबी स्पोर्ट्स साठी. हे चांगला दमदार स्ट्रोक्स. प्रणित ठाकूर राईट आर्म महोदय विकेट. अजित मुंगाजी इज ऑन फायर. चांगलं टायमिंग. आणि हा येस पुन्हा एकदा बेमिसाल. ओहो पॅरल सिक्सर झाले असते परंतु अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग सीमारेषे लगत. खरं म्हणजे हा एक जबरदस्त दर्जेदार नमुना आहे सर. सुपरमॅन होता, सुपरमॅन होता. जस्ट लाईक सूर्यकुमार निलेश यादव. ठाकूर आहेत तिकडे. Yes. पहिल्यांदा चांगली बॅटिंग केली आणि आता मात्र अगदी सीमा रेषे लगत हुक शॉट होता अजित मुंगाजीचा. जास्त उंच गेला होता परंतु अगदी सीमा रेषे लगत उंच उडी मारत खरं तर बॉलला आतमध्ये ढकललंय. कमाल वर्क होतं. Yes, yes, नक्कीच. अजित मुंगाजीला वाटलं असेल की हा त्याची षटकार आहे. चाचपणी सुरू आहे खरं तर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून जरूर चेक केलं जात आहे. परंतु एफर्ट जे घेतलेत ना ते लाजवाब आहेत. रिझल्ट काय येतोय माहिती नाहीये परंतु एफर्ट्सला तर सॅल्यूट द्यावंच लागेल. कदाचित जर तुमचा जर पाईट जर टच झाला असेल रेषेला तर कदाचित अतिशय एकविरा इव्हेंट यांचं हे जबरदस्त फुटेज. येस शेप असेल म्हणजे धावा किती काढल्या 2 की 1. 2 धावा मिळाल्या. येस म्हणजे 4 धावा जवळजवळ डिफेंड केल्या. संघाची धावसंख्या झाली तब्बल 6 वर बिनबाद 6. धावसंख्या 8 वर कारण पहिल्या चेंडू षटकार होता. अजित मुंगाजी प्रणित ठाकूर यांच्या माऱ्यासमोर शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन. आणि हा हो 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 पुन्हा एकदा नाव दे का ना ताव दे का पण तो चेंडू काय म्हणणार दीपक सर. सगळ्यांचे दुतुमकरांचे हात डोक्यावर गेले होते. ज्या पद्धतीने हा झेल सुटला इथे कॅच नाही ही मॅच बनली असती दुतुमसाठी. येस नक्कीच. कारण सगळ्यांना माहिती आहे अजित मुंगाजीची स्ट्रेंथ काय. Yes, एकटा yes. मॅचला घेऊन जाऊ शकतो एवढी ताकद मात्र त्याच्या मनगटामध्ये आहे. येस आणि इकडे सापडला होता अजित मुंगाजी. Yes, आणि नक्कीच. हे जीवनदान. हाच खरा म्हणजे किडनीमध्ये अडकलेला मुतखडा होता. तो जर बाजूला गेला असता पुढचं पिक्चर साफ झालं असतं. बरोबर की नाही भोईर सर. कॅचेस विनिंग द मॅचेस हे जीवदान आता किती उपद्रव देतोय भविष्यामध्ये दीपक सर. ओहो अपर कट चांगलं टायमिंग. पुन्हा एकदा 4 धावांसाठी नेत्र दीपक टायमिंग. एक क्लासिकल युजफुल स्ट्रोक्स आणि त्याच्या पठडीमधला आणखीन एक चांगला फटका दमदार स्ट्रोक. टोटल स्कोईज 14. बघा जी स्टार्ट जो आवश्यक होता सर 52 धावांचं टार्गेट आहे. त्याला माहीत आहे आपला अटॅक केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून येणारा चेंडू हा बिंदास म्हणजे आपल्या वीरेंद्र सेहवाग कसा होता ॲडम गिलक्रिस्ट यांना असे सोडलेले असायचे. नो टेन्शन नो प्रेशर नो दडपण. ना आता अजितच्या बॅटमधून येणाऱ्या प्रत्येक धाबा थोड्याशा जिव्हारी लागतील दुतुमला. 14 धाबा झाल्यात. 52चं टार्गेट आहे. 13च्या सरासरीनं मात्र पुढे पडायचं आहे. 52 खरं म्हणजे नामी संधी आली होती पण ती संधी दवडली. संधीचं सोना करता आलेलं नाही. प्रणित ठाकूर अजूनही बॉल बाकी आहे तब्बल 1. 2 बॉल बाकी आहे. 2 बॉल्स टू गो. हो 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 चांगला स्ट्रोक्स. चेंडू झाली मिडॉनला मिळेल फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या झाली 15 वर 15. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम प्रणित ठाकूर. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. शेवटचा सामना शेवटची लढत शेवटचा कलगीतुरा. 2 टोलके आमने सामने. बेस्ट अगेन बेस्ट. एकाच दर्जाचे एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी. एक बिग फाईट बिग बॅटल कडी झुंज कडवा प्रतिकार. 2 टोक्यामध्ये घमासान यादवी रणधुंदुबी रणधुमाली रणकंदन. ओहो पुन्हा एकदा फ्लाईट डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा मात्र इशारा आणि म्हटले फेअर डिलिव्हरी आहे का. येस षटक क्रमांक पहिलं फिनिश पहिल्या षटकात. चांगली सुरुवात दमदार सलामी. 15 धावा चांगली धावसंख्या दीपक सर. 13ची सरासरी आहे आणि सरासरीपेक्षा 2 धावा तर जास्त आल्यात. प्रत्येक ओव्हर्समध्ये तेच करायचं आहे. चांगली स्टार्ट दिली आहे परंतु कोणत्याही करता चांगल्या सुरुवातीपेक्षा तुम्ही शेवट काय करताय क्रिकेटमध्ये हे फार महत्वाचं आहे. नाही कदाचित जर विकेट जर गेली असते कदाचित संघ प्रेशरमध्ये थोडा आला असता सर. कारण अजित मुंगाची मॅच फिनिशर आहे गेम चेंजर आहे. 18 बॉलमध्ये 37 धावांची अजूनही गरज आहे. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण बघताय जर्मन क्रिकेट क्लब खार्कोव आयोजित या स्पर्धेमध्ये
प्रचंड मेहनत घेतली आयोजकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि म्हणूनच खरं तर 12 तारखेला सुरुवात झालेली स्पर्धा आज जरूर निरोप घेईल. परंतु निरोप घेण्या अगोदर बऱ्याचशा आठवणी मात्र या क्रीडांगणामध्ये Yes, yes, ठेवून जाईल. नक्कीच. हे चांगली प्रतियोगिता, चांगलं क्रिकेट खरकोपरची खासियत आहे त्यांचा, हा लौकिक आहे. चला 37 धावांची गरज, 18 मध्ये 37 बॉलिंग मार्क होता या. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावर सिद्धेश ठाकूर बॉलिंग मार्कवर. एक आणखी दर्जेदार गोलंदाज बॉलिंग मार्क होता या. दुसऱ्या षटकाचा माग खाताना आपल्या ठेवणीतलं पटडीतलं भात्यातलं दुसरं षटक. राईट आर्म लेफ्ट आर्म महोदय विकेट. पुन्हा चेंडू हवेमध्ये. आज मात्र फिल्डिंग प्लेसमेंट कशी आहे मला समजत नाही भैया. कॉलिंग नव्हतं इकडे Serious. सर. कदाचित गोलंदाज सुद्धा पाठीमागे आला असता, सिद्धेशला सुद्धा हा झेल पकडता आला असता, परंतु ज्या पद्धतीने पुढे येत होता प्रणित त्यानं झेल घ्यायलाच हवा होता. हवा कारण होता. इकडे जीवनदान देणं हे महागाचं ठरू शकेल खरं तर. नक्कीच. यस, संघाची धाव संख्या 17 व 17 रन्स. सिद्धेश. हे दोनदा घडले अजित Yes. मुंगाजीच्या बाबतीमध्ये. अजित मुंगाजीचं मात्र लशीफ जो बहादुर होते उन्हें किस्मत भी साथ देती है सर. नशीब जोरावर आहे. यस, खुदा मेहरबान तो गदा पहलवान. चला बॉलिंग मार्क वर तयार. सत्यवनजी काकडे असतील, जीवनजी गावंड असतील, त्याच्यानंतर हा 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 ते बरोबर ऑनलाईन. थार ऑनलाईन का नशीब आहे. नाही आता थार तिकडे आहे आयवा जेलसाठी. पुढच्या वर्षी कसलखंड गावामध्ये. नाही नाही आहे म्हणतात तसं. नाही नाही आहे. यावर्षी मोठे बाईक होती आयवा जेलसाठी. मला मिळाली तिकडं पाल्याला स्पोर्ट्स सायकल आहे तशी ती पडून. हो हो हो, काय जबरदस्त चाबूक शॉट, जबरदस्त चपराक लगावली दीपक सर. काय बॅटिंग, चांगलं टायमिंग, जबरदस्त स्ट्रोक, केलेलं आक्रमण, अटॅक, दांडगाई, पिटाई, हल्ले कल्लोल, हाहाकार, उत्साह. संघाची धावसंख्या झाली तब्बल 23. प्रत्येक विकेटसाठी संगीत वॉटर सप्लायर्स यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाजांसाठी मोटिवेशन जरूर आहे, परंतु झेल सुटल्यानंतर मात्र हाहाकार पाहायला मिळाला आतापर्यंत Yes. अजित मुंगाजीचा. यस, 23 धावा बिनबाद 23. दमदार सलामी, अफलातून सुरुवात, ट्रिमेंडस स्टार्ट, धुंद फुंद बेधुंद सुरुवात, अंधाधुंद फटकेबाजी. अहो 11 लाईन घालण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वीप करायचा होता. चांगला चेंडू, चांगला कमबॅक, आउटसाइड द स्टंप डॉट बॉल. निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या 23. षटक क्रमांक 2 प्रगतीपथक. अँगल बनवून खरं तर गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतात आणि त्याचमुळे थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न अजित मुंगाजीचा. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका पुल केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत. अजित मुंगाजी फास्ट आहे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. या 2 धाबा प्राप्त होतील आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 25 या आकड्यावर. 52चा चेस आहे, परंतु आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं धाबांचा पाठलाग सुरू आहे. अजित मुंगाजीची जर फलंदाजी आपण पाहिलेत, ज्याने मगाशी शेवटच्या षटकामध्ये खारकोपरकडून जो सामना हिरावून घेतला तोच अजित मुंगाजी. अद्याप ही क्रीजवर असल्यामुळे निश्चितपणाने एक चिंतेचं वातावरण दुतुम संघाकडे आहे आणि तोच मुंगाजी पुन्हा एकदा स्ट्राइप डाइव मारलेला आहे. षटकार, सुपर अतिशय बॅटिंग, सुंदर. स्ट्रेट ड्राईव्ह षटकार पाहायला मिळालाय सिद्धेश अगेन्स्ट. पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून. पुढे आत टाकला होता, थोडासा ओव्हर पिच होता आणि अगदी स्ट्रेट लाईनला हा षटकार येत असताना टीमची टोटल झाले 31 आणि अजितच्या सुद्धा धावा झाल्या 31. 100% कॉन्ट्रीब्युशन आहे मॅच मध्ये. फ्री बॉल खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय. पाठीमागून बॅकअप मिळाला. इकडे मात्र दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत आणि या 2 धाबा मात्र होतील पूर्ण. यस, काय रनिंग बिटवीन द विकेट. 33 धावा राहिल्या फक्त इन मीन सर. 19 धावांची गरज. बघा एक संधी आली होती, त्याचा हा उपद्रव, त्याचा हा इम्पॅक्ट जो पडलाय. क्रम झेल नामी संधी आली होती, सोडलेला झेल किती त्रासदायक होतो, धोकादायक आहे याचं हे ज्वलंत मूर्तिमत्त उदाहरण. 12 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या तब्बल
33 आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये पाहिजे जवळजवळ 19 धावांची गरज. 52 धावांचा पिच्छा करायचा आहे. अतिशय भन्नाट स्पर्धा. जय हनुमान क्रिकेट संघ खारकोपर आयोजित जय हनुमान ट्रॉफी ही भन्नाट क्रिकेट स्पर्धा ग्रामीण क्रिकेट. बोला दीपक सर. 2 वेळा झेल सुटले. खरं तर पहिला झेल सुटला होता. 8 धावांवर तो खेळत होता आणि आतापर्यंत 8 धावांवरून त्यानं सरळ जम घेतले ती तब्बल 33 धावांवर. त्यानंतर दुसरा झेल सुटला 17 धावांवर आणि तो सुद्धा झेल टिकला असता तरी गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी गणेश शेठ भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक रोख दिलं जाणार आहे आणि ही नामी संधी दुतुम संघासाठी आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. यस कदा इथे बघूया. लातों के भूत बातों से नहीं मानते. कधी पैशाने फरक पडतो कधी कधी नाही का. गुण येत नाही. दावा मी दय करत नाही. असर करत नाही. पैसे लावून बघूया. हा जुगार आहे खरं म्हणजे. हो बघा या बघा. हा इफेक्ट आहे बघा. पैशामध्ये किती ताकद आहे भोईर. हो बघा 500 रुपये लावले लगेच विकेट प्रस्थापित केली आणि हा पहिला धक्का. पहिल्या विकेटचं बदन. पहिली वाघाची शिखर गोल्डन विकेट. अजित नाही तर सूरज मुंगाजी सापडलाय. परंतु गरज होती एका विकेटची. दुतुम टीमला ब्रेक थ्रू दिलाय परेश ठाकूरनं. पहिलाच बॉलवर मात्र त्याला बाद केलंय. त्याचमुळे कुठेतरी थोडासा आत्मविश्वास मनोबल वाढेल या विकेट नंतर दुतुम संघाचं. अजूनही मॅच मध्ये परतता येऊ शकेल दुतुम टीमला. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 धावांची अजूनही गरज आहे. यस अजित मुंगाजी मध्ये बाद झाले असते तर नक्कीच. यस 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि गणेश शेठ भोईर दुतुम संघाचे कट्टर समर्थक. त्यांनी या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये लावलेले आहेत. बघूया गणेश शेठ भोईर यांचं पारितोषिक कोण कोण हिरावून घेत आपल्याला पाहायचं आहे येणाऱ्या पुढील चेंडूमध्ये. एक नोट तर यांची गेलेले आहेत. क्रिकेट शौकीन आहेत ते आणि दुतुम संघाचे प्रचंड समर्थक आहेत. ते पाठीराखे आहेत. फलंदाज आलेला आहे. तर विकेट हॅट्रिक साठी प्रणय मात्रे मोरावे यांच्याकडून परेशला 3007 रुपयांचं पारितोषिक असेल. 3000 म्हणजे गाडीचा नंबर असावा. बरोबर की ना. असे नंबर हे गाड्यांच्या नंबर असतात शक्यतो. चला रोहन मुंगाजी नवीन वंडांचा फलंदाज. हो येस पुन्हा एकदा. दमा नाहीये. जर कदाचित हात जर लागला असता म्हणजे असे घडतं कधी कधी. हे चमत्कार होत असतात. येस होईल. तुम्ही देव पाण्यात टाकून ठेवा. परत एकदा परत बाहेर काढा. परत ठेवा. परत बाहेर काढा. 18 धावा अजूनही करायच्या आहेत या मॅच मध्ये. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र जरूर केलाय तो दुतुम संघानं. परंतु मॅच संपलेली नाहीये. अजित मुंगाजीला बाद केल्याशिवाय खरं तर पुढे जाता येणं शक्य नाहीये या मॅच मध्ये. मार्ग सुकर होणार नाही खरं म्हणजे. हा कोलदांडा ह्या कुंटाळ्यामध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु डीप मध्ये अगदी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. रिव्हर्स स्वीप साठी सिंगल मिळेल. 21 धाव्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सर्कल स्कोर जाऊन पोहोचलाय तो 35 या आकड्यावर आणि 9 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. खरं म्हणजे सर डोनाल्ड ब्रॅडमॅनला म्हणे बॉल हॉलीबॉल सारखा दिसत तसं काहीतरी परिस्थिती झाली अजित मुंगाजीला. मग येणारा बॉल प्रत्येक हा त्याच्या कसं तरी काही मना धावा कसे येऊ द्या. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 500 रुपयाचा कॅश प्राइज विकेटसाठी. हो एक चांगला फटका मुलगा हलक्या त्यानं पुश केला. चेंडूला डिपेश पॉइंटला. पुन्हा एकदा सीमा रेषे लगत आणि हा मोठा चौकार. नेत्रदीपक टायमिंग. 4 धावांनी संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज मुव्हिंग 39 राहिल्या फक्त इनमीन. 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न. शेवटचा डाव शेवटची जो उत्तरार्ध काही षटकांनी ही एक यशस्वी प्रतियोगिता संपन्न झाल्याचं हे जबरदस्त सर्टिफिकेट. चला बोर्डिंग मार्क तयार. अवसाद अष्टम एसटी चित्चा नामी संधी होती परंतु तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय स्टंपिंगचा. यस एसटी चित बँड द विकेट.
चला इकडे फलंदाज बाद आहे स्टंपिंगच्या Yes, स्वरूपामध्ये इकडे yes. मात्र आणखीन एक सफलता प्राप्त झाली ती दुदुम टीमला. जास्त पुढे गेला होता, मागे परत येणं थोडस कठीण झालं. बॅट हवेमध्ये होती, क्रीजच्या आतमध्ये जरी असली तरी हवेमध्ये होती आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र फलंदाज बाद झालाय तो रोहन मुंगाजी. त्याला मैदान सोडावं लागेल. 39 वर ही दुसरी सफलता. अजित अजूनही मैदानामध्ये आहे त्यामुळे ते टेन्शन नसेल, परंतु आता रिक्वायर्ड रन रेट मात्र वाढत चाललाय. शेवटचे 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. साहेब 500 रुपये द्या प्लीज. विकेट गेलेली आहे, कशी जाऊ दे wicket. अजूनही विकेट घेणारा संधी आहे. गणेश शेठ भोईर साहेबांनी प्रत्येक विकेटसाठी 500 ठेवलेले आहेत. आत्ताची विकेट रनआउट झाली, नाही तर अजून एक 500 रुपयाचा मानकरी ठरला असता धुतुमचा संघ. परंतु त्यांचे समर्थक गणेश शेठ भोईर अजूनही आशा धरून आहेत. त्यांना नक्की खात्री आहे की धुतुम हा संघच विजयी होईल आणि ते पाठीराखे आहेत संघाचे. त्यामुळे त्यांनी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये लावलेले आहेत. कारकोपर आणि बघूया गणेश भोईर साहेब आपलं पारितोषिक या चेंडूसाठी बघूया लागतंय की नाही. अरे बापरे, थोडक्यात वाचलेला आहे. येस, काय ग्रेट बॉलिंग, सुपर बॉलिंग. बघा सर, जर झेल घेतला असता काय परिणाम किती भयंकर होते. नक्कीच अजित मुंगाजी, खरं म्हणजे याची विकेट तुम्ही प्राप्त करायला कुठल्याही परिस्थितीत घ्यायला हवी होती. चला बॉल राहिले सर 13 ना. 6 बॉल 13 जो खारकोपरच्या yes. विरोधामध्ये सामना होता. 7 बॉल मध्ये 13 हव्या होत्या, शेवटचा बॉल डॉट आला होता आणि 6 बॉल मध्ये 13 असताना Yes, असं काहीतरी चित्र कारकोपर होत. संघानं 2 षटकार दिले होते. येस इकडे सेम कॅल्क्युलेशन्स आहे. येस, जो फासला जो डिस्टन्स जे अंतर फक्त 7चं आहे. एक पारितोषिक येते सुजल ठाकूर आणि मानस यांनी जर झेल टिपला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. ते सिया ठाकूर आणि त्याचप्रमाणे श्रीयांश ठाकूर. ठाकूर येस. तर स्पर्धेमधलं शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, निर्णायक षटक आणि हे षटक जवळजवळ लाखाचं आहे. काही ही शेवटची पेटी जेवढी बाकी असते ना, ग्रामपंचायतचं इलेक्शन फार त्याच्यावर उड्या पडतात, तिथं मारामाऱ्या होतात, डोकी तर कुठं फुटतात. चला बंटी घरात या स्पर्धेचे सर्व दमदार व्यक्तिमत्व. प्रत्येक विकेटसाठी भाई ठाकूर दुतुम यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. धुतुम साठी मात्र बरीच बक्षीस मजबूत आलेली आहेत. पारितोषिक दुतुम भूषण यस आणि यांचे देखील 500 रुपये आहेत. सगळे पैशाची बरसात. 6 बॉल 13चं समीकरण आहे. निलेश ठाकूर आले, मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर फ्रॉम दुदुम टीम. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह. हा फटका जमिनीला घरंगळत चाललाय, वेगानं परेश आलाय. हा थ्रो थोडासा अंडरआर्म केलाय, परंतु तोपर्यंत मात्र 2 धावा. 2 धावा. यस, 5 बॉल मध्ये 11 धावांची गरज. 5 चेंडू 11 धावा. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, थ्रिलिंग मॅच, जबरदस्त क्लायमॅक्स. विकेटसाठी 500 रुपये गणेश शेठ भोईर यांच्याकडून. बघूया धुतुम संघाचे कट्टर समर्थक. अजूनही दोन्ही संघाकडे सामना बरोबरीचा चाललेला आहे. मगाशी खारकोपरच्या विरोधात 6 चेंडूमध्ये 13 धावा पाहिजे होत्या, परंतु हे धुतुम आहे त्यामुळे धुतुम कुठल्याही प्रकारे चेंडू टाकतील ते बघूया. आणि हा चेंडू जोरदार मारलेला आहे, जेल होण्याचा संभव आहे, परंतु चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर आणि षटकार. काय जबरदस्त एक्स्ट्रा कवच डोक्यावरून अफलातून श्रीमेंद्र स्ट्रोक, चार्मिंग स्ट्रोक्स आणि जवळ म्हणजे पुन्हा एकदा बघा ही मॅच कशी बघा अल्टीपल्टी. 2 झेल सोडलेले नक्कीच आठवत असतील. Yes, हे नक्कीच. जिव्हारी लागले तुम्ही तर म्हणे तुमच्या. खास करून अजित मुंगाईचा जिवारी लागलेला आहे. आपण म्हणतो कॅचेस विन द मॅचेस. Matches, पकडा झेल जिंका, हा याचा पुन्हा क्रिकेटचा आपल्याला खेळ. जो प्रत्यय अनुभूती प्रत्यंतर आलाय. 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. 4था बॉल मध्ये आतापर्यंत 42 धावांची इनिंग सजवले ते अजित मुंगाजीनं. येस, 8 वर पहिला झेल सुटला होता, दुसरा 17 वर सोडला होता आणि त्यानंतर मात्र हे फटाके फोडले परिणाम आपल्या समोर आहे. मुंगाजीनं. 4 बॉल 5. लोवर फुल टॉस बॉल आहे. इकडे जास्त पुढे गेले होते, टप्पा पडल्यानंतर बॉल फ्लाय झालाय, अंदाज चुकला इकडे बरेचसा. बॉल सीमा पार 4. स्कोर इज लेवल. राहिले फक्त इनमेन औपचारिकता, फॉर्मॅलिटीज आणि मला वाटतं जवळ
अजनबी भोवळे चॅम्पियन्स जेतेपदला गवसणी घातली आणि उपविजेतेपद नो डाऊट धुतुम संघ. मात्र बघूया खरं म्हणजे उलटा झाला परिणाम. त्याने उतरवायचे तर याने उतरवली. चला चला यस धुतुम संघ बघूया चांगला खेळ केलात. दुर्दैवाने खरं म्हणजे तुम्ही झेल सोडले. एका धाब्याची गरज आहे. 3 चेंडू आणि 1 धाव. क्षेत्ररक्षण आता मात्र जवळ घेण्यात आले धुतुम टीम कडून. एका बाजूला अजनबी स्पोर्ट्स ओळे आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा काथारी कटेकर भैरवनाथ धुतुम. आणि या दोन संघादरम्यान सुरू असणारी ही मेगा फायनल. भरमसाठ चुका मात्र झाल्या क्षेत्ररक्षणामधल्या सुद्धा धुतुम संघाच्या आणि त्याचमुळे हा सामना आता मात्र जवळ अजनबी स्पोर्ट्स ओळेकडे फिरलाय. कारण एका बाजूला मात्र अजित मुंगाजी काय खेळलाय. 15 बॉल मध्ये 46 धावांची इनिंग मात्र त्यानं सजवलंय. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे परंतु 1 धाव मात्र फायनल जिंकण्यासाठी काढावीच लागेल. क्षेत्ररक्षण जवळ आणलं गेलंय. निलेश ठाकूर पुन्हा एकदा तयार. ओ बीट केलं इकडे मात्र अजित मुंगाजी बाद झालाय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा निर्णायक क्षण येऊन ठेपलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1 धाव काढावी लागेल अजनबी स्पोर्ट्स ओळे टीमला. आउटसाइड ऑफ स्टंप इकडे मात्र एज घेऊन बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 2 बॉल एक बाउंड्री समोर गेली होती ती सुद्धा आठवेल. झालेल्या चुका तुम्हाला आठवतील परंतु आता मात्र जे काही गेलंय ते गंगेला मिळालं झालं गेलं. या 2 बॉल कसे उत्तम करता येतील सर्वोत्तम खेळ करावा लागेल तो अर्थातच धुतुम टीमला. 2 बॉल एक खरं तर टेन्शन वाढवतो फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. बऱ्याच वेळेला 2 बॉल एक अनेक फलंदाजांना आजपर्यंत झालेल्या नाहीयेत. कारण या सिच्युएशनला एखादा मोठा फटका खेळायचा की जवळ क्षेत्ररक्षण असताना सिंगल ढकलायची कुठे ही द्विधा मनस्थिती मात्र नेहमीच फलंदाजांची पाहायला मिळत असते. आणि त्याचमुळे तो दबाव मात्र जरूर जाणवेल फलंदाजावर. निलेश ठाकूरनं जर हा सामना वाचवला तर सिया ठाकूर आणि श्रेयांश ठाकूर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. चित्त थरारक लढत पाहायला मिळते. पार्थ मुंगाजी ज्यानं पहिला सामना जिंकून दिला होता 1 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना परंतु निलेश ठाकूर यांच्याकडे अनुभव फार मोठा आहे. नेक्स्ट बॉल 2 बॉल 1. ओ बॅक टू द बॉलर. इथे मात्र हातामध्ये होता इकडे बॅट टाकून दिले आणि फलंदाज बाद. सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर. 1 चेंडू आणि आता मात्र 1 धावेची गरज आहे. निलेश ठाकूरना पुन्हा एकदा मॅच मध्ये कलाटणी दिले. अनुभव आहे या खेळाडूकडे. शेवटपर्यंत मॅच सोडणाऱ्यांपैकी निलेश ठाकूर नाहीये. मॅचचा रिझल्ट काही लागेल परंतु शेवटपर्यंत मात्र सर्वोत्तम खेळ करायचा हे ठरवलं निलेशनं. आणि इकडे मात्र लगातार 2 डॉट बॉल पाहायला मिळालेत. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. स्टम्प्स कुणी काढू नका बारशी ती जबाबदारी असेल. 1 रन काढावी लागेल ही फायनल जिंकण्यासाठी. अजनबी स्पोर्ट्स ओळे टीमला आता घाम फुटलाय. झोप उडाली असेल आता मात्र अजनबी स्पोर्ट्स ओळे टीमची. सोपा वाटणारा सामना आता मात्र अवघड झालाय. आणि दोन्ही एंड सोडणं सुद्धा आवश्यक आहे. आणि विकेट किपर कडे जर चेंडू गेला गॅदर केला तर समाप्त झालंच म्हणून समजा. तो एक रूल या स्पर्धेमध्ये आहे. त्यामुळे जर निलेश ठाकूरचा डॉट बॉल जर इकडे पकडण्यात आला तर मात्र धुतुम संघ जिंकू शकतो. इकडे मात्र हाय व्होल्टेज ड्रामा. रात्रीमध्ये एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. लास्ट बॉल थ्रिल. सुजल गायकवाड भरत शेठ गायकवाड यांचे सुपुत्र. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. खारकोपरच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना शेवटच्या बॉलवर. 1 चेंडू 1 धाव. धुतुम की ओळे. ओ लॉफ्ट केलाय. अजनबी स्पोर्ट्स ओळेनं स्पर्धा जिंकले.